या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली त्या प्रसंगी आज आम्ही खरं तर आम्ही शिवसेनेच्या पक्षाचे वरिष्ठाच्या सगळ्या त्यांच्या कानावर आमचे 15 दिवस ते 20 दिवस या ठिकाणी युतीच्या संदर्भात महायुतीच्या संदर्भात चर्चा चालू असताना आम्हाला चर्चेला बसवायचे। आज आपलं याच्यावर विषय होईल, उद्या त्याच्यावर विषय झाला, असं करत 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 आमचे 8 दिवस त्या ठिकाणी चर्चेत गेले। परंतु रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत चर्चेला बसलो। काही प्रभागावर आमच्या चर्चा त्या ठिकाणी झाल्या। परंतु आता विद्यमान नगरसेवक आम्ही ज्यावेळेस पक्षाने त्यांचा प्रवेश करून घेतला आणि विद्यमान नगरसेवक जे आहेत त्यांना उमेदवारी देण्याचे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना प्रवेश करताना त्या नगरसेवकांना सांगितलं की आपल्याला देखील मी उमेदवारी देण्यात येईल। तर या ठिकाणी महायुतीची बैठक असताना आम्हाला विद्यमान नगरसेवकाला म्हणजे मी तर जिल्हा प्रमुख आहे, माझी देखील जागा भारतीय जनता पार्टी मागत होती आणि माझ्या सहकार्याची देखील एक जागा त्या ठिकाणी ते मागत होते, त्याच्यावर अडून राहिले। आमच्या 2-4 जागा विद्यमान आलेल्या आहेत। दिलीप सातपुतेच्या संदर्भात असून 16 नंबर वार्डाच्या तिथं आम्हाला विद्यमान आमचे 4 नगरसेवक आलेले, त्या ठिकाणी बी जागा आमचे संतोष गेनाप्पा असतील त्यांची देखील जागा तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्या ठिकाणी आमच्या विद्यमान जागा जर कमी झाल्या साहेब तर मग आम्ही कुठं जायचं? मग आम्हाला तर त्यांनी इतक्या जागा देऊ तितक्या जागा देऊ हे असं सगळं सकाळपर्यंत ठेवलं। त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला, आम्ही काय स्वतःहून युती तोडलेली नाही। त्यांचा होऊन आम्हाला त्यांच्या भारतीय जनता पार्टीचं नितीन कुंकुलाळ यांचा संभाजी कदम यांना फोन आला की तुमचं आमचं या ठिकाणी जमत नाही आणि तुम्ही तुमचा निर्णय घ्या। आम्ही तर तीच अपेक्षा करत होतो की आम्हाला स्वतंत्र लढण्यासाठी आम्हाला परवानगी आम्हाला वरती घ्यावा लागेल। तर ती आम्ही मग नंतर आमचे भोर साहेब होते यांनी वरती सगळे संभाजी कदम असतील, सचिन जाधव असतील, गणेश कवडे असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, बाळासाहेब, सगळ्यांनी आम्ही एका ठिकाणी बैठक घेऊन वरिष्ठांच्या कानावर घातलं की आपल्याला डावलण्यात आलं। आमची आज बी आम्हाला डावलण्यात आलेलं आहे का तर आम्हाला या ठिकाणी कुणी नेता नाही असं ते समज असतील, परंतु मायबाप जनता आमच्या पाठीमागे या ठिकाणी शिवसेनेला निश्चितच या ठिकाणी आम्हाला न्याय या शहराची जनता देईल। आणि पहिला प्रश्न आम्ही महापालिकेमध्ये आमचे जे युतीचे शिवसेनेचे जे नगरसेवक निवडून येतील त्या ठिकाणी प्राधान्याने आम्ही जे आज तुम्ही सर्वे केलेला आहे जे घरांचा त्यांच्या अवास्तव घरपट्टी या ठिकाणी त्यांनी नोटिसी पाठवल्यात, प्राधान्याने आम्ही खरं तर शिवसेना या ठिकाणी त्याचं काम करेल आणि या शहरातल्या जनतेला आम्ही त्या ठिकाणी न्याय देऊ। आणि तसंच या ठिकाणी आम्ही आता सगळेजण मिळून आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पाणीपट्टीचा विषय असेल, घरपट्टीचा विषय असेल, या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी सगळी चर्चा करणार आहोत आणि आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं। त्यात एवढंच बोलतो मी आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकच आहे की महायुती तुटण्याला कारणीभूत कोण आहे? आता कारणीभूत आम्ही काय आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही। पण तुम्ही आग्रही होता ना म्हणून? हो, सकाळपर्यंत होतो। असं काय बिनसलं की जेणेकरून तुम्हाला डावललं गेलं? अहो साहेब, जर आमचे निवडून आलेले एक मिनिट आमचे निवडून आलेले सदस्य जर तुम्ही 6 सदस्याची जर मागणी तुम्ही करत असाल आणि त्याच्यावर लावून धरत असेल तर आम्ही कसं द्यान? होतो ते का राष्ट्रवादीकडे? दोन्हीकडे निवडून होते, जबाबदार दोघंही आहेत। हो, असं जागेची मागणी केली? आम्ही 24 जागेची मागणी केली होती। आमचे विद्यमान 23 नगरसेवक आहेत आणि एक सचिन जाधव बसपाच्या चिन्हावर निवडून आले होते आज तर त्यांनी मग 4 जणांनी प्रवेश केला, परंतु आमच्याकडे आज ते एकटेच राहिले। त्या हिशोबाने आम्ही 24 जणांची त्यांना मागणी केली। राजकीय हिशोबामध्ये असा एक विषय होता की विद्यमान असो किंवा कुणी असो
काहींना डावलायचंच याची चर्चा गेल्या 15 दिवसापासून नगरमध्ये सुरू होती, तशी तुमच्याही कानावर आली नाही का काही? नाही, असं काय आम्ही विश्वास ठेवून होतो. ही महायुती महायुतीवर विश्वास ठेवून होतो. म्हणजे अशी चर्चा नव्हती तुटण्यामागं आम्हाला काय असं नाही कल्पना कधी आली. महायुती तुटण्यामागं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची काही कारण आहेत का? नाही, बिलकुल अशी काही कारण नाही. नाही, विषय असा आहे की तुम्ही जे नाही, आम्ही तो युतीचा धर्म पाळला ना, लोकसभेला पाळला आणि विधानसभेला बी पाळला. नाही, तुम्हाला एवढं माहित असताना देखील तुम्ही चर्चेला बसले, असं मेसेज सगळीकडे गेलाय, नेमकं म्हणजे काय आहे? एक मिनिट, कसं आहे की आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री, यांच्या स्पष्ट सूचना आहेत की आपण कुठेही शिवसेना पक्ष स्वतःहून महायुतीतून बाहेर पडणार नाही. महायुतीला गालबोट लागेल अशी कृती आमच्याकडून होणार नाही. ही काळजी आम्ही पूर्ण राज्यभर घेतोय. नगरमध्येही अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेच्या जेवढ्या फेऱ्या तुम्हाला कराव्या लागतील तेवढ्या करा, पण महायुती जर टिकत असेल तर त्याला प्राधान्य द्या, अशा स्पष्ट सूचना आम्हाला होत्या. मात्र त्याच वेळी आम्ही मागच्याच आठवड्यात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या, मग त्यात अहिल्यानगरचे सर्व नगरसेवक असतील, जिल्ह्यातील पदाधिकारी असतील, सर्वांची शिर्डी येथे एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक घेतलेली होती. आणि त्या बैठकीतही आम्हाला सूचना वजा आदेश त्यांनी दिलेले होते की सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत. सन्मानजनक तोडगा निघत असेल तर त्या ठिकाणी महायुतीला प्राधान्य द्यायचा. आणि म्हणून आमचे इथे जे जिल्हा प्रमुख असतील, सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, यांनी शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न केला की अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुती झाली पाहिजे. आणि आम्ही कुठलीही अवास्तव मागणी महायुतीत आमच्या मित्रपक्षांकडे केलेली नव्हती. विद्यमान नगरसेवकांच्या ज्या जागा आहेत आमच्याकडे जे आलेले आहेत, शिंदे साहेबांची कायम ही भूमिका राहिलेली की शब्द देतो आणि पाळतो. शब्द देणारा नेता आणि शब्द पाळणारा नेता म्हणून शिंदे साहेबांची या राज्यात प्रतिमा आहे. याही ठिकाणी आमच्याकडे जे सर्वजण विश्वासाने आले, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आले, त्या कुणाचाही भ्रमनिराश होणार नाही ही काळजी आम्ही घेतली. काही जणांना उमेदवारी डावलून आम्ही महायुती करायला तयार आहोत अशी पण चर्चा तुमच्यामुळे झाली असल्याचं बोललं नाही, गेलं. असं काय हे बघा, हा तो त्या पक्षाचा निर्णय आहे. एकदा जागांचं जर वाटप ठरलं तर कोणत्या पक्षात उमेदवार द्यायचे हे त्या पक्षाचा अधिकार आहे, तो अंतर्गत अधिकार आहे. आणि त्यावर कुणीही आक्रमण करू नये हा एक अलिखित नियम आहे महायुतीतला. तत्व म्हणून ठीक आहे, पण जर असा प्रकारे पक्षावर दबाव आला होता का विशिष्ट उमेदवार नको, ऐका ना, विषय असा आहे, दबाव आला आणि आम्ही तो दबाव स्वीकारला असा तर भाग नाही ना. विषय कशाचा आहे, युती होईल, आमचे जे सीट आहेत जे आम्हाला मिळतील महायुतीत त्याचा निर्णय शिंदे साहेब आणि पक्ष ठरवल. उमेदवार कुणी कोणावर लादायचं नाही ही पहिलेच आमची त्या ठिकाणी भूमिका होती. पण एकीकडे महाराष्ट्रात सगळीकडे युती होत असताना, महायुती होत असताना नगर शहरातल्या लोकांना देखील वाटत होतं की शिवसेना भारतीय जनता पार्टी ही नॅचरल अलायन्स आहे. आणि तशी कार्यकर्त्यांची इच्छा पण होती की जरी आपल्याबरोबर राष्ट्रवादी असेल तर सामावून घेण्याची. पण आत्ताची जी काही आम्हाला बाजूला करून ते दोघांनी युती केली असेल तर ती नगरकरांना मान्य होईल का? नगरकरांना सर्वसामान्याची युती किंवा शिवसेना एक हिंदुत्वाची युती जी आहे ती शिवसेना भारतीय जनता पार्टी नॅचरल अलायन्स. पण ठीक आहे, आता आपण किती जागेवर उमेदवार देणार? आम्ही आता त्याचा अभ्यास चालू आहे आणि निश्चित चांगला आकडा देऊ. नाही, चांगला निश्चित चांगला आकडा देऊ. चालू आहे आमचं. आकडा आता आम्ही देणार नाही तसा आता. लेट आकडा देणार. आम्ही आम्ही त्या जागा सांगितल्या आणि जागा सांगितल्या वॉर्ड नंबर 15, वॉर्ड नंबर 11, वॉर्ड नंबर 16. तुम्ही मगाशी उल्लेख केला भाजप बरोबर आमची नैसर्गिक युती आहे ती महाराष्ट्रमध्ये झाली, पहिल्यापासून. झालं. आता उद्याच्या परिस्थितीत भाजपचे काही जर नाराज तुमच्याकडे आले तर त्यांना स्वीकारलं जाणार का? तुमच्या मार्फत आले तर निश्चित चुकल. आणि मी आणील तसं नाही म्हटलं. निवडणूक ही नाही आहे. जर का चांगल्या कार्यकर्ता असेल आणि त्याचं जर का त्या भागात चांगलं काम उभं केलेलं असेल आणि त्याला जर का डावललं गेलेलं असेल तर निश्चित त्याचा विचार आम्ही शिवसेना म्हणून करणार. 15 दिवस चालू होतं. 50च्या दरम्यान नाही, जागा. तसं नका आता. हे बघा, आम्ही इलेक्टिव्ह मेरिट जे आहे हा निकष लावून आहे ना 40 ते 50 सीट हे आम्ही
लढू तसा प्रयत्न आमचा राहील. मात्र जे सीट आम्ही लढू, ज्या जागा आम्ही लढू त्या निवडून कशा येतील यासाठीचं जे मेरिट आहे ते पाहून आम्ही हा निर्णय घेणार आहोत. अर्ज दाखल करायला एकच दिवस आहे. हा, तुम्ही आता तुमचे 24 उमेदवार देणार. मग आता 24 देणार कोण म्हणलं? 24 आता तुमचे नाही आमचे विद्यमान आहेत. ज्यावेळेस आमच्या इकडे मुलाखत झाली 97 होते. त्यावेळेस आमच्याकडं जवळपास 171 लोकांनी त्या ठिकाणी आम्ही डिक्लेअर केलं होतं की त्या ठिकाणी हे केलं होतं, उमेदवारी अर्ज केले होते. आताही आमच्याकडं सकाळपासून नव्हे तर आमच्याकडे 8 दिवसापासून ही उमेदवारी मागण्यासाठी कंटिन्यू पक्षातले कार्यकर्ते सगळे येऊ राहिले. तर त्या ठिकाणी आम्ही जसं जसं इलेक्टिव्ह मेरिट असेल तर त्या पदाधिकाऱ्याला आम्ही त्या ठिकाणी ऑलरेडी फॉर्म भरण्यासाठी सांगून टाकलंय. आणि ते फॉर्म भरण्यासाठी जेव्हा आम्हाला दुपारी किंवा रात्री पहाटेच आम्हाला जेव्हा लक्षात आलं की याच्यामध्ये जरा थोडंसं मागे पुढं होऊ शकतं, तर तेव्हा आम्ही पहाटे 6 वाजल्यापासून सगळ्यांना फोन करून त्या ठिकाणी फॉर्म भरायला सांगितलं. भरण्याची तयारी करण्यासाठी सांगितलं. एक निश्चित समजा चर्चेचं गुरु 15 दिवस जाणीवपूर्वक चर्चेचं गुरु त्यांनी सुरू ठेवला असं वाटतं. नाही, असा अर्थ असं- तुम्हाला काढता येईल, आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला काढता येईल असा तुम्ही म्हटले अर्थ. की निरोप दिला, ती निरोप नेमकं कोणी दिला म्हटले तुम्ही? ते पदाधिकारी कोण येते? निरोप आला तुम्हाला? ते खासदार साहेबाचे अत्यंत निकटवर्ती नितीन कुंकुलवर त्यांनी दिला आम्हाला. नितीन कुंकुलवर राहतेचे यांच्या फोनवर फोन आला ना, तो कधी आला तुम्हाला निरोप? कॉलरचे तो आला आम्हाला 3 वाजता दुपारी 3 दोन. आसपास. हा. अधिकृत भाजपकडनं नाही आलेला निरोप. ते भाजपचे जनते सगळं काम करते. आमच्या बोलणीच ते मीटिंग करत होते ना. कागद बोललेलं होते ते एवढं काय. भाजपचे ज्यांना तिकीट मिळालं नाही आणि चांगली उमेदवारी तर अशांना उमेदवारी बाबत काय नाही, त्याबाबत विचार करू ना त्याबाबत. आधी आमची जे लोक आहेत ना, आमच्याकडे संख्या आणि उमेदवारांची वानवा नाहीये. एक निश्चित समजा की या निवडणुकीत, अहिल्यानगरच्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार उभा करणारा शिवसेना हाच पक्ष असणार आहे. सर्वात जास्त उमेदवार हे शिवसेनेचे असणार आहे. हा? सर्व राजकीय पक्ष. काय नाही आज. सगळं नगर सारखंच आहे. नगर नाही केडगावच्या बी काही लोकांनी आमच्याकडं ज्या मुलाखती दिल्या त्या मुलाखतीमधून आम्ही आता सगळे कमिटी बसणार आहेत आणि ते सगळे पत्र आता छाननी करून त्याच्यातून आम्ही चांगले उमेदवार देणार आहे. असंही बोललं जातंय की खोतकर गटाने भाजपाच्या मुलाखती दिल्या होत्या, मात्र तिथं त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यामुळे आता ते शिंदे गटाकडे आकर्षित होण्याचा प्रयत्न असं काही मला माहिती नाही. असं काही मला माहिती नाही मॅडम. माझ्या कुठलं असं कानावर नाही. गोपनीय फॉर्म दिले का कोणाला तुम्ही? नाही. 4 उमेदवारांनी 9 नंबर मध्ये जमा केले. हो ते दिले. नाही म्हटलं तुम्ही. नाही. तेव्हाच दुपारी आम्हाला असं वाटलं की आता युती आज मार्गावर. त्या जागा already सांगा ना. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या आईनं भाजपकडनं आता उमेदवारी केलेली आहे. तर त्या आशाबाबत काही अशा व्यक्तींबाबत निश्चित त्या पदाधिकाऱ्याचा आम्ही त्याची हकालपट्टी करणार आहे. आतापर्यंत आपण किती लोकांना एबी फॉर्म दिले? 4 लोकांना. प्रभाग क्रमांक 9. प्रभाग 14 मध्ये आपल्याकडे कोण उमेदवार आहे? हा 14 मध्ये कोण उमेदवार आहे? 14 मध्ये आहे ना, आता उद्या समजेल ना. उद्या परवा दुपारी संपूर्ण आज यादी आपल्याला- आज कशाला आमच्याकडून नावं बदलून? काही नाही प्रवेश आमच्याकडे कुठला. आमच्याकडे आंबेडकर साहेबांचा पक्ष आहे तो आमच्या अलायन्स मध्ये आहे. आणि आमच्या अलायन्स मधले जे लोक आहे त्यांना आम्ही ऑलरेडी घेऊन चालणारच आहोत. कोणते आनंदराज आंबेडकर. आंबेडकरांचा जो पक्ष आहे आनंदराज आंबेडकर ते काय आमच्या सोबत त्यांचे आहेत. अध्यक्ष पण या ठिकाणी बसलेले आहेत आमच्यासोबत. विक्रम राठोड आहेत का? त्यांच्याबद्दल अजून काही कोणती चर्चा झालेली नाही. ते पण शिंदे गटात जाण्यासाठी इच्छुक आहे म्हणतात. नक्की विचार करू त्याच्यावर त्याचा. विचार करतील. शिंदे साहेब विचार करतील त्या गोष्टीवर. ते आमच्या हातात प्रवेशाचं नाही. तुमच्या वार्डात जसं अजून कोण उमेदवार होते त्यांना चालू चला